शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, जी आपला इव्हेंट होता. ओके, 15 ऑगस्टला एक इव्हेंट येणार होता, ज्यामध्ये आपल्या इथं ट्रम्प तात्या असतील आणि पुतिन दादा असतील, ह्या दोघांची एक मीटिंग होणार आहे. ओके, तर मीटिंग कुठे होणार आहे? तर मीटिंग होणार आहे अलास्कामध्ये. ओके, तर अलास्कामध्ये जेवेळी मीटिंग होणार होती, तर ती मीटिंग कशासाठी होती? तर ती मीटिंग होती रशिया युक्रेनचं जे वॉर आहे, तर त्या वॉरबद्दलचाच इव्हेंट होता. इव्हेंटमध्ये कोणत्या गोष्टी झाल्या, त्याचा ॲडव्हांटेज, डिसएडव्हांटेज सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करणार आहे. एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा बघत असाल, तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनचं ऑलचं बटन तुम्ही प्रेस करू शकता, जेणेकरून येणारे जे पण अपकमिंग व्हिडिओज असतील, ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होऊ शकते. तर आता आपण स्टार्ट करूया. जर का आपण डायरेक्टली फ्लॅशबॅक इव्हेंट जर का बघायला गेलो, तर सगळ्यांना माहिती आहे, की 15 ऑगस्टमध्ये आपले पुतिन दादा हे अलास्कामध्ये गेलेत मीटिंगला. ओके, आणि दोघं जण एकमेकांच्या मध्ये मीटिंग चालू आहे. तर सगळ्यात सगळ्याचा जो मीटिंगचा जो प्रकार आहे, म्हणजे अमेरिका जे करते टॅरिफ, म्हणजे ट्रम्प तात्या जे करायला लागलेत, हे ट्रम्प तात्यांना पाहिजेला नोबेल पुरस्कार. ओके, तर नोबेल पुरस्कार पाहिजेलात. सुरुवातीला त्यांनी काय केले होते? सुरुवातीला त्यांनी भारतासोबत असं बोलले होते, की बाबा पाकिस्तान आणि भारताचा जे वॉर झाला, ह्या वॉरच्या मध्ये मी मध्ये पडलो, किंवा मी त्या दोघांचं वॉर वॉर जे आहे, म्हणजे भांडण जे आहे, ओके, ते मी थांबवलं. तर त्यानंतरनं ह्याच्यावरती बरोबर नंतरनं त्याच्यावरती गेम झाला असं म्हणता येईल, की डायरेक्टली आपले जे प्राईम मिनिस्टर असतील ओके, तर मोदी साहेबांनी त्या डायरेक्टली क्लिअर सांगितलं, की कुठल्या पण थर्ड पार्टीचा देशाने मध्ये केला नाहीये. ओके, वॉर त्याच्यामुळे झाला नाही. त्याच्यामुळे त्यांचं जे नोबेल पुरस्कार ते पूर्ण गेल्यासारखं झालं. ओके, तर त्यांना परत राग आला, परत टॅरिफ चालू केला. ओके, आता त्यांचं म्हणणं असं आहे, की रशिया आणि युक्रेनमध्ये जो वॉर चालू आहे, ते मी थांबवतो, मी थांबवतो. ओके, तर त्यांना जी गोष्टी थांबवायच्या आहेत, आता ते कुणासोबत फेस करतायत? ते फेस करतात पुतिन दादांसोबत. ओके, तर हे एक प्रकारचे दादाच आहेत. ओके, पुतिन दादा हे आतापर्यंत कुणाचं ऐकले नाहीयेत आणि ट्रम्प तात्यांचं थोडीच ते ऐकणार. ओके, तर ट्रम्प तात्या पण दोघं पण ट्रम्प तात्यांचा जर का तुम्ही बिहेवियर बघितला, तर ह्याच्या आधी थोडंसं एकदम अग्रेशन बिहेवियर बघायला भेटत होतं. बट जसं की हे दोघं जण मीटिंगला आले, त्यावेळी ट्रम्प तात्या एकदमच नॉर्मल झाले होते. ओके, तर त्यांचं बॉडी लँग्वेज पण नॉर्मल दिसत होतं. तर तात्यांनी ह्याच्या आधी काय बोलले होते, तर तात्यांनी ह्याच्या आधी वॉर्न केला होता. कुणाला? तर भारताला वॉर्न केला होता, जर का ह्या मीटिंगचा आउटकम जर का काही आला नाहीये, तर त्या ठिकाणी आम्ही काय करणार आहे, इंडियावरती, भारतावरती आम्ही टॅरिफ टॅरिफ लावणार. असं का? कारण की भारतावरती त्यांना जास्तच प्रेम आहे. म्हणजेच काय, की भारत काय करते, रशियाकडनं क्रूड पर्चेस करते आणि ते रशियाला हेल्प करते फायनान्शियली, ओके, इनडायरेक्टली. असं त्यांचं म्हणणं आहे. बट हे पूर्णच्या पूर्ण परत भारताने पण त्यांना सांगितलंय, बाकीच्या गोष्टी पण सांगितल्यात. बट त्यांना असं वाटतं, की जर का हे वॉर जर का नाही थांबला, तर काय पण करून वॉर थांबायला पाहिजे. म्हणजे तात्यांना नोबेल पुरस्कार भेटेल, बऱ्याच गोष्टी असतील, आणि वॉर जर का थांबला नाही, तर आम्ही परत टॅरिफ लावणार. तर हे त्याच्या आधी, म्हणजे मीटिंगच्या आधी तात्या असं बोलले होते. पण हे सगळं वॉर का व्हायला लागलं? जर का आपण बघायला गेलो, तर हे जे युक्रेन आहे, तर आपण युक्रेन बघायला गेलो, ह्या युक्रेन रशियाच्या अलीकडे युक्रेन आहे. तर ह्या युक्रेनवरती ऑलरेडी रशियानं हे जेवढा आपला सेक्शन दिसतोय हॅचिंगवाला पॉइंट, ओके, तर हे जेवढा पॉइंट आहे, तर ह्याच्यामध्ये काय केलंय, तर रशियानं ऑलरेडी कंट्रोल केलं. ओके, आणि इथं सगळं रशियन आर्मी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि झेलेन्स्की जो आहे, ओके, युक्रेन मधलं जे झेलेन्स्की आहे, त्यांचं असं म्हणणं आहे, की बाबा आम्ही युक्रेनचं 1 इंच पण जमीन आम्ही देणार नाही. म्हणजेच काय, की बाबा रशिया काय केलंय, एवढ्या वर्षानंतरनं एफर्ट्स देऊन त्यांनी हे पूर्ण जागा काबीज केल्या आणि ह्याच्यावरती 1 इंच पण जमीन देणार नाही असं युक्रेन बोलतंय. तर थोडीच रशिया ऐकणार आहे ह्या गोष्टीला. तर रशिया तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टीला ऐकणार नाहीये. रशियाचं असं म्हणणं होतं, की ह्याच्यामधला जे 50% जे हिस्सा आहे युक्रेनचा, तो आम्हाला पाहिजे, म्हणजे रशियाला पाहिजे. बट हे ऑलरेडी जेवढं काबीज केलंय, एवढं पण देत नाहीये, तर 50% तर लांबच झालं. ओके, तर ह्या दोघां कारणांमुळे ती जी डील आहे, ही डील अजून पूर्ण कंप्लीट नाही झाली आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या. पुतिन दादांची खूप सारी त्याच्यामध्ये कंडिशन्स आहेत. ओके, तर तेवढ्या कंडिशनला ती डील होईल असं एक्स्पेक्ट पण नव्हतं. ओके, असं वाटत पण नव्हतं आणि त्याच्यामुळे ती डील पण झाली नाहीये. आणि त्यानंतरनं ह्याच्यामध्ये ज्यावेळी मीटिंग एंड झाली, त्या टायमिंगला इंग्लिशमध्ये बोलत होते ते दोघं. ओके, तर पुतिन दादा असं म्हणले नेक्स्ट टाईमला, म्हणजे तात्या असं म्हणले, की आपण नेक्स्ट व्हिजिट पण लवकर करूया. तर पुतिन दादा म्हणले, की नेक्स्ट व्हिजिट जी असेल ती मॉस्कोमध्ये असेल, म्हणजे रशियामध्ये असेल. ओके, तर तिथं आपण आता भेटू. आता आपण इकडे भेटणार नाहीये. म्हणजेच काय, ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो, तर हे सगळा जो प्रकार चालू आहे, हा युक्रेनसाठी चालू आहे. आणि युक्रेन जोपर्यंत काय त्यांना 50% युक्रेन नाही भेटणार, तोपर्यंत का पुतिन दादा पण शांत बसणार नाहीये.
पुतिन दादा बोलता-बोलता पण बोलले होते, की आम्हाला पण वॉर नको आहे बऱ्यापैकी. डायरेक्टली आम्हाला आमच्या कंडिशन मॅच जर का झाल्या, तर आम्हाला पण वॉर करायची गरज नाहीये. पण त्या कंडिशनच मॅच होत नाहीयेत. ओके. दोघं एकमेकांच्या अगेन्स्ट आहेत. तर हे थोडंसं आपल्याला पॉसिबिलिटी कमी वाटत आहे. ओके. तर हेच गोष्ट याच्यामध्ये आहेत. बाकीच्या ठिकाणी की डोनाल्ड ट्रम्प ओके, यूएसचे प्रेसिडेंट आणि आपले रशियाचे ओके, पुतिन साहेब. तर हे दोघांमध्ये पण तेच कम्युनिकेशन चालू होतं अलास्कामध्ये. बट त्या दोघांच्यामध्ये खूप वेळाच्या मीटिंग नंतरनं त्याच्यामध्ये म्हणजे सोल्युशन मिळालं नाहीये. त्यांना ना त्याच्यामध्ये केस फायरबद्दल डिस्कशन झालंय, की हां, आता आम्ही युद्धविराम करतो असं पण काही नाहीये आणि डील पण नाही झाली, नो डील झाली. तर याचा अर्थ परत तुम्ही ह्या गोष्टीवरती येऊ शकतो, की बाबा डील झाली नाहीये. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ भारतासाठी काय गोष्ट झाली? तर डील झाली नाहीये याचा अर्थ सिंपल आहे, की ॲडिशनल टॅरिफची जी खतऱ्याची घंटा आहे, ती भारतासाठी अजून ओपन झाली. ओके. म्हणजेच काय, की बाबा डील होणार, दोघं एकत्र भेटणार, ही गोष्टीमुळं थोडंसं पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये यायचा प्रयत्न होत होता. बट आता सगळं त्याच्यावरती परत पाणी गेल्यागत झालं. कारण की डील झाली नाहीये याचा अर्थ ॲडिशनल टॅरिफ बसू शकते कधी पण. पण हेच क्वेशन ज्या टायमिंगला प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारला, ओके. तर त्या टायमिंगला तात्यांचं परत तात्या आहेत शेवटला बिकॉज तात्या बोलतात एक आणि करतात एक. तर तात्यांनी परत असं बोलले, "मे बी." ओके. वर्ड आहे मे बी. मे बी त्यांना असं म्हणायचं आहे, की बाबा आय डोंट हॅव टू डू इट. ओके. आणि ट्रम्प ऑन 25% टॅरिफ इंडिया ओव्हर रशियन ऑइल. ओके. म्हणजे रशियन ऑइल जसं ते लोकं घेतात, त्याच्यामुळे आम्ही 25% चा ॲडिशनल टॅरिफ आम्ही लावणार नाही. आता तात्यांनी स्वतः त्यांच्या स्टेटमेंटमध्ये बोलले, की त्यांना असं कुठनं तर कळलंय, की भारत रशियाकडनं क्रूड ऑइल पर्चेस करायचं बंद केलं. त्याच्यामुळं आम्ही मे बी त्याच्यावर टॅरिफ लावणार नाहीये. बट असं नाही झालं. ते अजून पण ऑइल पर्चेस तर चालूच आहे. ओके. त्याच्यामुळे टॅरिफ मे बी लागू शकते आणि ही थोडीशी आपल्यासाठी खतऱ्याची घंटा इन द सेन्स निगेटिव्ह गोष्ट आहे भारतासाठी. आणि जर काही भारतासाठी निगेटिव्ह गोष्ट असेल, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की जर का टॅरिफ परत वाढला, तर मार्केटसाठी ती गोष्ट काय झाली, निगेटिव्ह झाली. इन्व्हेस्टर जे पण असतील त्यांच्यासाठी ती गोष्ट काय झाली, निगेटिव्ह झाली. अनसर्टनिटी मार्केटला अजिबात आवडत नाहीये. मार्केट अजून पण अनसर्टनच आहे. कारण की कुठूनच प्रॉपर डायरेक्शन नाहीये. ओके. तात्या पण क्लिअर सांगत नाहीयेत, की आम्ही ॲडिशनल टॅरिफ एवढा लावणार, नाही लावणार आणि वॉर पण अजून थांबत नाही. म्हणजेच काय, की बाबा दोन्ही पण जोपर्यंत अनसर्टनिटी राहतील, तर मार्केटमध्ये अपकमिंग डेजमध्ये आपल्याला अगेन अनसर्टनिटी बघायला भेटेल. मे बी थोडंसं निगेटिव्ह न्यूज आहे. निगेटिव्ह आता मार्केट कसं रिएक्ट करते, आपण बघू मंडेला. ओके. बट मार्केटसाठी ही जी न्यूज आहे, ही थोडीशी अजून पण अनसर्टनच आहे. कारण की क्लिअर डायरेक्शन नाहीये. तात्या आता मे बी म्हणतात, की बाबा आम्ही लावणार नाही. नंतरनं मे बी लावतील पण. ओके. दोन्ही साइडनं तात्या बोलतात. त्यामुळे तात्यांवरती जास्त विश्वास ठेवण्यात अर्थ नाहीये. ज्या अर्थी डील झाली नाहीये, त्या अर्थी मार्केटसाठी थोडीशी निगेटिव्ह गोष्ट असू शकते. ओके. तर बघूया आपण कशाप्रकारे मार्केटमध्ये रिएक्शन बघायला भेटते ह्या न्यूज नंतरनं. बट जी न्यूज होती, जी अपडेट होते, मी तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका.